नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नितीन मोरे व्लॉग्स. काल आपण आलो आहे रत्नागिरीमध्ये आणि आज दुसरा दिवस आहे. आज आमचं प्लॅनिंग होतं सकाळी जायचं गणपतीपुळ्याला. सकाळी लवकर निघायचं होतं 6-7ला, पण रात्री थोडं पालखीला गेलो होतो आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला काल लेट झालं. आता 10 वाजलेत आणि आता आम्ही निघतोय गणपतीपुळ्याला. आत्ता 11 वाजलेत. 10 वाजल्यापासून आम्ही निघालो होतो. हे लोक पेट्रोल टाकायला गेले होते, त्याला म्हणजे लेट केलं यायला, त्याच्यामुळे आम्हाला थोडासा निघायला लेट झाला. ॲक्च्युली आज कसं आहे ना, आज शनिवार आहे आणि आता होळीचा सण असल्यामुळे आहे ना, सगळे लोक आता गावी वगैरे आले असतील आणि आज मंदिरामध्ये आहे ना शक्यता जास्त आहे गर्दी असण्याची. बघूया आता गेल्याच्या नंतर आपल्याला कळेल की किती गर्दी आहे ते. लवकरात लवकर दर्शन करून आम्हाला रिटर्न यायचं आहे, कारण आम्ही एक बाईक घेतली आहे ना, ती त्याला दुपारी जॉबवरती जायचं आहे, तर त्याच्यामुळे आम्हाला कमीत कमी 2 वाजेच्या आतमध्ये रिटर्न घरी यायचं आहे. इथना जो गणपतीपुळ्याचा डिस्टन्स आहे ना, हा 20-21 किलोमीटर आहे. इथून मला एक पाऊण तास तरी लागेल जायला. आता आज 11 वाजलेत ना, म्हणजे आपल्याला मला वाटतं 11:15 वाजतील आपल्याला पोचायला. दर्शन आपलं पटकन झालं पाहिजे इथे. हे गणपतीपुळे 20 किलोमीटर आहे आणि आरेवारी बीचसुद्धा आहे इथे, जो सगळ्यात फेमस आहे इथे आरेवारी बीच. तिथे सुद्धा जर आपल्याला टाईम मिळाला ना तर आपण तिथे जाऊया, नाहीतर आज नाही जमलं तर उद्या ट्राय करून जायचं. हा जो मोकळा श्वास आहे ना, हा फक्त गावालाच घ्यायला मिळतो. नारळीची झाडं बघा, आपल्या मागून आहे स्वप्नील आणि श्रद्धा. हे चल ना पटापट, येत नाही काय चालवायला? जमते की नाही? काय जमत आहे? मी चालवू काय ना? इथून आरेवारी सुरू झालंय. रस्त्याच्या बाजूला ही जी झाडं दिसत आहेत ना, ही जी सुरूची झाडं आहेत ना, ही सध्या बघायला मिळत नाही. खूप कमी ठिकाणी अशी झाडं राहिलेत. पहिले रस्त्याच्या कडेकडे आहेत ना, पूर्ण झाडं असायची. आता रत्नागिरीमध्ये आलात ना तर नक्की तुम्ही ह्या बीचला व्हिजिट करा. एकदम स्वच्छ आणि क्लीन बीच आहे हा. इथलं पाणी बघा, नदीच्या पाण्यासारख्या पाणी. आता आम्ही आहे आरेवारीमध्ये. इथे आरेवारी बीच आहे ना? हां, हा रत्नागिरीचा बीच आहे. सगळ्यात सुंदर बीच आहे आरेवारीचा, कोकणामधला. आता आरेवारीपासून आम्ही इथे लेफ्ट घेतोय. लेफ्टवरून आपल्याला गणपतीपुळे जायला इथून 10 किलोमीटर आहे पुढे. आणि सहल कुठलं गाव होता बोलला? कोतवडे. इथून 10 किलोमीटर आपल्याला अजून जायचं आहे. टेंगे कर ना. काय करत होता? कर टेंगे कर ना. टेंगे कसं करत होता? दाखव. अरे दाखव, लाजू नको. दाखव जोरात बोल. इथे बघा, हा आरेवारी बीचचा समुद्र आहे. किती मोठा समुद्र आहे. आणि इथून समोर बघा, समोर लास्टपर्यंत समुद्र आहे. जेवढी नजर तुमची जाईल ना तिथपर्यंत बघायचं. इथला जो हा नजारा आहे ना, खरंच बघण्यासारखा आहे. खूप छान आहे. जर संध्याकाळच्या टायमाला आलो असतो ना तर अजून भारी वाटलं असतं. ते काहीतरी जरा थंड पिऊया आपण. हे काय प्यायचं? सबरत. त्याला लिंबू द्या फक्त एक चुपायला. अनुपले एक लिंबू द्या फक्त. तू काय फक्त लिंबू पाणी पाहिजे की चुकणारच फक्त? लिंबू सरबत पाहिजे. हे काय? आवळा. ओके. हे आवळाने काय सांगितलंय तू? कोकम. मी आवळा नाही पिणार आहे, मी लिंबू पिणार आहे. 2 लिंबू, 1 आवळा आणि कोकम. ओके. हा बघा. अरे ये सर्जिया. हे तुझं बैल गेला बघ, जा बांधा त्याला. माझा आवडा नाही, लिंबू सरबत आहे.
सरबत, समोर समुद्र आणि हा गार वारा. पुण्यामध्ये पोचलो आहे. हा गणपतीपुळ्याचा मार्केट एरिया आहे. इकडे तुम्हाला जर गाडी घेऊन आलात तर या साईडला पार्किंग करून आहे ना, मंदिर पुढच्या साईडला आहे. आज गर्दी आहे, मला वाटतं गाड्या तर खूप दिसत आहेत. हे आपलं प्रवेशद्वार आहे आतमध्ये जाण्यासाठी मंदिराचं. मंदिर हे समोर आहे तिथे. इथून आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे आणि मंदिराच्या बाहेर तिथे आहे ना आपल्याला चप्पलसाठी सुद्धा व्यवस्था आहे. तर आपण पटापट आपल्या चपला इथे काढून ठेवूया. मंदिरात जायच्या अगोदर ना आपण इथे ओटी घेऊया. ओटी घेण्यासाठी आहे ना या साईडला आहे, मंदिराच्या उजव्या साईडला आलात तर तुम्हाला इथे ओटी मिळेल. आणि बाकी तुम्हाला काय घ्यायचं असेल ना दुसरं तर सर्व इथे आहे. दादा एक ओटी दे ना मला. चल ये. ओटी घेऊन झाले. आता लाईनमध्ये लागूया. आतमध्ये गर्दी किती येते बघूया आणि पटापट दर्शन करून घेऊया. स्वप्नील श्रद्धा कुठे? लाईन नाही मला वाटतं आज जास्त. हां इथे जर तुम्ही विकेंडच्या दिवशी वगैरे आलात ना तर ही लाईन पूर्ण असं का कचाकच भरलेला असतो एरिया. आज लाईन खूप कमी आहे. आज गर्दी नाही आहे त्या हिशोबाने, काहीच नाही. मंदिराच्या आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर ना इथे आपल्याला पाय धुण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. इथे पाय धुवून आतमध्ये आपण मंदिरामध्ये जाऊया. मंदिर मामा आहेत, हे सध्या बंद ठेवले आतमध्ये जायला. इथून जाऊ शकतो. आतमध्ये काम चालू असल्यामुळे आहे ना हे बंद ठेवलं आहे. जर तुम्हाला बाप्पापर्यंत काही पोचवायचं असेल ना तर उंदीर मामाच्या कानामध्ये सांगायचं. उंदीर मामा बाप्पाला जाऊन सांगतो असं इथे म्हणतात. तर आपण सुद्धा आहे ना काहीतरी कानामध्ये सांगूया. मी काहीतरी सांगितलं आहे बाप्पा उंदीर मामाच्या कानामध्ये. मंदिरात जेव्हा आलो ना तेव्हाच जस्ट आरती संपली आहे आणि इथे आता महाप्रसाद चालू आहे. इथून आता जो समोर आपल्याला तिथे दिसतंय ना तिथे मंदिराचं दरवाजा आहे. म्हणजे थोडीशीच आहे, जास्त काही गर्दी नाही आहे आज. जर तुम्हाला प्रसाद वगैरे करायचा असेल ना तर प्रसादाची वेळ आहे. 12:15ला चालू होतो प्रसाद दुपारी ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रसाद असतं आणि संध्याकाळी परत 7:15 ते 8 वाजेपर्यंत असं टायमिंग आहे प्रसादाचं. बसण्यासाठी 2 जागा आहेत आतमध्ये. इथे सुद्धा आहे आणि आतमध्ये सुद्धा जागा आहे त्या साईडला. मला वाटतं मोबाईल अलाउड नाही आहे शूटसाठी, तर मी तुम्हाला बाहेरूनच इथे स्क्रीनवरती बाप्पाची मूर्ती दाखवतो. आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊन देणार नाहीत. आतमध्ये शूटिंगसाठी अलाउड नसणार आहे. तिथे बोर्ड तर दिसतोय आपल्याला की शूटिंग अलाउड नाही. जर तुम्हाला दर्शनासाठी जायचं आहे ना तर दर्शनाची वेळ आहे पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर आरतीची वेळ पहाटे 5 पासून दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. संध्याकाळी 7 ते रात्री परत 8:45 पर्यंत आहे. तर या वेळेतच तुम्ही जर आलात ना तर तुम्हाला दर्शन करता येईल. बाप्पाची मूर्ती समोरच्या साईडला आहे आणि हा जो आहे ना हा गाभारा आहे. या बीचवरती आहे ना सध्या आपल्या मराठी चित्रपटाची शूटिंग चालू आहे. नवरा माझा नवसाचा 2 आता नवीनच चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहे काही दिवसामध्ये. त्याची शूटिंग आता सध्या इथे गणपतीपुळ्यामध्ये चालू आहे. हे जे मंदिर आहे ना हे आता काही वर्षापूर्वी बांधलेलं आहे, पण हे जे देवस्थान आहे ना हे इथे मागील 1600 वर्षापासून हे देवस्थान इथे दर्शन वगैरे सर्व करून झालेलं आहे. आता इथे आपण ओटी घेतली होती तर त्याचं ओटीचं साहित्य आपल्याला रिटर्न करायचं आहे आणि आपल्याला इथे प्रसादसुद्धा घ्यायचा आहे. मंदिराच्या बाहेरच्याच बाजूला इथे प्रसादासाठी सर्व आहे. तुम्ही इथे प्रसाद किंवा तुम्हाला अजून काही घ्यायचं असेल ना तर तुम्ही इथे घेऊ शकता.
काय नाही इथून काय नाही घ्यायचं मला. दर्शन करून झाले. जास्त आज लाईन नव्हती त्याच्यामुळे आमचं दर्शन हे 20 मिनिटामध्ये झालं आहे. आता आम्ही निघतो इथून. व्हिडिओ कशी वाटली ना हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जेवढी जमेल ना तेवढं शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.